लास्ट लेक्चरला आपण ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट केलं होतं. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? आज आपण त्यालाच पुढे कॅरी ऑन करणार आहे. तुम्ही काही ॲफिलिएट मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म्स चेकआउट केले का? पाहिले का? कोणी पाहिले असेल तर एक्सप्लेन करा इथे की ॲफिलिएट मार्केटिंगचे कोणते प्लॅटफॉर्म्स वगैरे. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं इंट्रोडक्शन. ओके. त्याच्यानंतर पाहिलं आपण ऑफलाईन अँड ऑनलाईन ॲफिलिएट मार्केटिंगचे एक्झाम्पल्स. ओके. ऑफलाईन मध्ये आपण कोणकोणते एक्झाम्पल्स पाहिले, जसं की ब्रोकर आहे, डॉक्टरचं आपण एक्झाम्पल पाहिलं आणि केक शॉपचं एक्झाम्पल पाहिलं. ठीक आहे की ह्यांच्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग कुठे आणि कसं काम करतं ते आपण पाहिलं. ऑनलाईनमध्ये तुम्हाला मी ॲमेझॉनचा प्लॅटफॉर्म दाखवला. ओके. ठीक आहे, आपण त्याचं कमिशन एक पाहिलं की कसं कसं कमिशन आहे ते. त्याची मी लिंक दिली होती लास्ट लेक्चरला. ओके. इथपर्यंत आपण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये पाहिलं होतं. परत त्याच्यानंतर आपण काय डिस्कशन केलं होतं की ॲफिलिएट मार्केटिंग कशा पद्धतीनं आपण करू शकतो. ठीक आहे. त्याचे प्लॅटफॉर्म्स आपण डिस्कस केले होते, जसं की ओन नेटवर्क. ओके. SMS, व्हॉट्सॲप मेसेजेस. ओके. FB आहे, इन्स्टा आहे, म्हणजे थोडक्यात सोशल नेटवर्क, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. यूट्यूब आहे आणि वेबसाईट ॲप्लिकेशन्स एवढे आहेत. तर हे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जी आहे ती करू शकता. लोकांपर्यंत प्रोडक्ट्स प्रमोट करू शकता आणि तिथून तुम्हाला जर सेल्स झाला तर तिथून तुम्हाला कमिशन जे आहे ते मिळणार. ओके. सो लास्ट लेक्चरला आपण एवढं सगळं पाहिलं होतं. आता ह्याच्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंगचे हे सगळे जे सेक्शन्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार. रिअल वर्ल्डमध्ये कशा पद्धतीनं ॲफिलिएट मार्केटिंग लोक एक्झिक्यूट करतायत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का ॲफिलिएट मार्केटिंग रिलेटेड? तुम्ही काय एक्सप्लोर वगैरे केलं का? किंवा काय ॲफिलिएट मार्केटिंगचा कोणता पार्ट जर तुम्हाला समजला नसेल तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो. ओके. ओके, ठीक आहे. आपण आता काय करूया की एक 3 ते 4 एक्झाम्पल्स घेऊया, ज्यांचे ॲफिलिएट मार्केटिंगचे कशा पद्धतीने त्यांचे काय म्हणतो आपण, त्यांचे प्रोग्राम, ॲफिलिएट मार्केटिंगचे प्रोग्राम्स असतात. तर ते कशा पद्धतीनं आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं ते प्रमोट करू शकता आपण ते पाहूयात. ठीक आहे. आधी आपण काही प्लॅटफॉर्म्सचे एक्झाम्पल्स घेऊयात की जिथं
जे ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम प्रोव्हाईड करतात आणि त्यांचं कमिशन किती आहे. ओके. आपण ते पाहूयात आधी. ठीक आहे. स्क्रीन शेअर केली, सगळ्यांना स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसत असेल तर थम्सअप करा. ओके. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते. ओके. ॲमेझॉनचा तर आपण पाहिलाच. ओके. आज आपण थोडे वेगळे अजून प्लॅटफॉर्म्स पाहूया. तिथे तुम्हाला मी माय स्मार्ट प्राईस कशा पद्धतीनं ॲफिलिएट मार्केटिंग करतंय ते आपण पाहिलं. ठीक आहे. इथे अजून काही प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की आहे प्राइस देखो, हा एक प्लॅटफॉर्म आपण पाहिला. गॅजेट 360. ठीक आहे. हे ॲमेझॉन असोसिएट जे आहे ते ॲमेझॉनचा ॲफिलिएट प्रोग्राम आहे. ओके. एकदा आपण रिव्ह्यू करूयात हा परत एकदा. ॲमेझॉन असोसिएटिव्ह, ॲमेझॉन्स ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम. साइन अप करा. प्रोडक्ट रिकमेंडेड करा तुमच्या फ्रेंड्स किंवा नेटवर्कमध्ये आणि अर्न करा. ठीक आहे. इथे काही त्यांचे ऑप्शन्स आहेत की ओके. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, किती कमवू शकता, काय त्यांचे FAQs आहेत. ओके. ठीक. सो हा आहे ॲमेझॉनचा ॲफिलिएट प्रोग्राम, ज्याला ॲमेझॉन असोसिएटिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये एक काही सॉफ्टवेअर्स किंवा काही टूल्स आहेत जे जास्त चालतात, ज्यांचं ॲफिलिएट मार्केटिंग पॉप्युलर आहे, ते आपण काही डिस्कस करूया. ठीक आहे. एक पॉप्युलर असं ॲफिलिएट मार्केटिंग आहे, जे सेमरश नावाचं टूल आहे. सेमरश टूल सर्वांना माहीत आहे का? माहीत असेल तर एकदा थम्सअप करा. नाहीतर त्या टूलबद्दल तुम्हाला मी एकदा सांगतो थोडंसं. ओके. माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना. ठीक आहे. तरी मी एकदा सांगतो आधी. सेमरश ॲफिलिएट प्रोग्राम त्यांचा इंडियामध्ये चालू आहे का नाही एकदा चेक करूया आपण. आहे चालू. ठीक आहे. आपण ह्याचं डिस्कशन करणार आहे, पण त्याच्या आधी आपण सेमरश काय आहे ते बघूयात. डिजिटल मार्केटिंगमध्ये पॉप्युलर असं हे एक टूल आहे. ठीक आहे. सेमरश नावाने. काय करतं हे, तर तुमच्या वेबसाईटचं ऑडिट घेण्यामध्ये तुम्हाला मदत करतं. जसं की तुम्ही तुमचा प्रोजेक्ट टाकला इथे. सपोज आपण आता NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकला, डिजिटल NMD. ठीक आहे. सो इथं तुमच्या जी वेबसाईट आहे त्याचं ऑडिट घ्यायला तुम्हाला हेल्प होते. जसं की ऑर्गॅनिक सर्च ट्रॅफिक 53 आहे, बॅकलिंक्स 366 बनले आहेत, ऑथॉरिटी स्कोर, वर्ल्ड वाईडचं ट्रॅफिक आहे, साईट इथं तुम्हाला कशी ग्रो होते ते दिसते. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता की ऑर्गॅनिक कीवर्ड्स किती आहेत, टॉप 3ला किती आहेत, 4ला किती. सो अशा पद्धतीचं हे बेसिक तुम्हाला ऑडिट देतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर लिस्टसुद्धा समजते की तुमचे कॉम्पिटिटर्स कोण-कोण आहेत. ठीक आहे. आणि कीवर्ड बाय इंटेंट, इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स किती आहेत, नॅव्हिगेशनल कीवर्ड्स किती आहेत. अशा पद्धतीचं हे तुम्हाला ऑडिट जे आहे ते घ्यायला मदत करते. इथं तुम्ही कंपेअर डोमेन्स पण करू शकता, रिपोर्ट जनरेट करू शकता. लोकेशन वाईज रिपोर्ट तुम्ही जनरेट करू शकता. ट्रॅफिक ॲनालिसिस, ऑर्गॅनिक रिसर्च, कीवर्ड गॅप, बॅकलिंक. बेसिकली हे डिजिटल मार्केटिंग जे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे टूल आहे. ठीक आहे. ओके. सो कंपनीजमध्ये खूप पॉप्युलर असं आहे. मोठमोठ्या ज्या MNC आहेत त्यांचं स्वतःचं असं स्वतः हे जे पेड व्हर्जन आहे ते स्वतः घेतात ते. ठीक आहे.
सो डिजिटल मार्केटिंगसाठी युजफुल होणारं असं हे टूल आहे. ओके. सो ह्यांचा एक ॲफिलिएट प्रोग्राम आहे जो पॉप्युलर आहे. खूप सारे लोक ह्यांचं सेमरसचं ॲफिलिएशन जे आहे ते प्रमोट करत असतात. ठीक आहे. सो हा त्यांचा ॲफिलिएट प्रोग्राम आहे. semrush.com वरती आधी येतो एकदा. डायरेक्ट प्रोजेक्टच दाखवतोय. सी गेट मेजरेबल रिझल्ट फ्रॉम ऑनलाईन मार्केटिंग. ठीक आहे, ही त्यांची वेबसाईट आहे. फ्रीमध्ये काही एक दोन प्रोजेक्टचे तुम्ही ऑडिट घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला त्यांचं पेड व्हर्जन घ्यावं लागतं. ठीक आहे, ही त्यांची वेबसाईट आहे आणि हा त्यांचा ॲफिलिएट प्रोग्राम आहे. त्याची पण लिंक जी आहे ती मी तुम्हाला इथं देतो. सो हे बघून घ्या इथे कसं आहे की our affiliate program is brought to you by our partners at Impact Radius. Here you can benefit from our best program at. ओके, अशी इन्फॉर्मेशन नाही. आता त्यांचं हे बघा की लास्ट क्लिक ॲट्रिब्युशन मॉडेल. ओके, लास्ट क्लिक ॲट्रिब्युशन मॉडेल म्हणजे काय? तर एकदा का युजरनं क्लिक केली तुमच्या लिंकवरून, सपोज तुम्ही एक लिंक प्रमोट करताय त्यांचं प्रोडक्ट घेण्यासाठी आणि त्याच्यावरती युजरनं क्लिक केली आणि तो साईटवरती आला, बट त्यानं परचेस नाही केलं. ठीक आहे. पण त्याचं जे ब्राउझर आहे त्याच्या कुकीमध्ये तुमच्या ह्याच्यावरून तुमच्या क्लिकवरून तो आलेला आहे, हे ते स्टोअर राहतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सपोज तो आत्ता आला आणि त्यानं चेक केलं, पण त्यानं बाय नाही केलं. पण त्याच्यानंतर नेक्स्ट 120 दिवस 120 डेजमध्ये तो कधीही आला आणि त्यानं ते प्रॉडक्ट बाय केलं, तरी पण त्याचं कमिशन तुम्हाला मिळतं. ॲफिलिएटचं जे कमिशन आहे ते तुम्हाला मिळतं. सो हा बेस्ट पार्ट आहे यांच्या ॲफिलिएशनचा. ठीक आहे. 120 दिवसांमध्ये कधीही तो आला, एकदा का तुम्ही त्याला साईटवरती पाठवलं त्यांच्या, तर त्याच्यानंतर 120 दिवसामध्ये तो कधीही आला तरी पण त्याचं ॲफिलिएशनचं कमिशन तुम्हाला मिळतं. गेट पेड एव्हरी स्टेप ऑन द वे. अर्न $200 फॉर एव्हरी न्यू सबस्क्रिप्शन. ओके, म्हणजे काय? एक सबस्क्रिप्शनचा प्लॅन तुम्ही सेल केला त्यांचा, तर तुम्हाला $200 पर्यंत कमिशन जे आहे मिळणार आणि नुसतं ट्रायल व्हर्जन जरी कोणी ट्राय केलं तरी पण तुम्हाला $10 मिळणार. ओके. सो $200 म्हणजे किती? कोण सांगेल? काय रेट चाललाय आजचा? 80 रुपीजच्या अराउंड रेट चालू आहे. ठीक आहे. सो 80 मल्टिप्लाय बाय 200 अराउंड 16,000 रुपीज आय थिंक आहे. बरोबर ना? सो एक सबस्क्रिप्शन तुम्ही प्रॉपर सेल केलं तर तुम्हाला 16,000 रुपयापर्यंत जे आहे ते कमिशन मिळू शकते. सो बेस्ट असा ॲफिलिएट प्रोग्राम आहे सेमरसचा. ठीक आहे. आणि जर नुसता ट्रायल कोणी घेतला, सबस्क्रिप्शन बाय नाही केलं, पण तो 30 दिवसाचा ट्रायल वगैरे असतात ना, तो ट्रायल जरी घेतला तरी पण तुम्हाला $10 पर्यंत जे आहे ते कमिशन मिळू शकतं. ओके. सो हा एक ऑनचा ऑप्शन आहे. डेडिकेटेड टीम. त्यांची एक अकाउंट मॅनेजरची टीम आहे जी तुम्हाला सपोर्ट वगैरे करू शकते. ठीक आहे. ओके. सो हे 3 ऑप्शन्स आहेत, फीचर्स आहेत त्यांचे. ओके. अजून एक सेमरस हा प्रोग्राम जो आहे ना, आधी त्यांचं इंडियामध्ये रिकरिंग मॉडेल होतं. आपण रिकरिंग आणि नॉन रिकरिंग शिकलेलो आहे. ओके. रिकरिंग म्हणजे काय? कोण सांगेल? रिकरिंग म्हणजे काय? आपलं झालं होतं रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. सगळे अवेलेबल आहेत ना? सगळे ऐकतायत ना मला?
दिव्या, काय आहे रिकरिंग रिकरिंग ॲफिलिएट मार्केटिंग? दिव्या, कन्हैया, येस सर. काय आहे रिकरिंग मॉडेल आपलं? रिकरिंग ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? रिकरिंग मार्केटिंगमध्ये सर हॉस्टिंग, सबस्क्रिप्शन, सॉफ्टवेअर, जिरोदा म्हणजे थर्ड पार्टी जवळपास आपण जे ओके, ओके. थोडं बरोबर आहे. रिकरिंग म्हणजे काय, की एकदा का युजरने तुमच्या ह्याच्यातून पर्चेस केलं, त्याच्यानंतर जेव्हा-जेव्हा तो पर्चेस करेल, सबस्क्रिप्शन टाइप जे असतात, जेव्हा-जेव्हा रिटर्न तो कस्टमर. हां, जेव्हा-जेव्हा तो पर्चेस करेल, जेव्हा-जेव्हा तो रिन्यू करेल प्लॅन, तेव्हा-तेव्हा तुम्हाला त्याचं कमिशन मिळत राहणार. एकदाच सेल करायचं आहे. पण त्याच्यानंतर त्यानं ते सर्व्हिस परत बाय केली, तर त्याचं कमिशन सुद्धा तुम्हाला मिळणार. सो रिकरिंग ॲफिलिएट मार्केटिंग ते आहे. आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय, की एकदा सेल केला, त्याचं कमिशन भेटलं, परत रिन्यू केल्यानंतर तुम्हाला कमिशन नाही आहे. ठीक आहे. सो ते नॉन रिकरिंगमध्ये झालं. सो सांगायचा उद्देश हा, की सेमरशमध्ये आधी नॉन रिकरिंग होतं इंडियामध्ये. पण नंतर त्यांनी नॉन रिकरिंग कमिशन जे आहे ते बंद केलं. आता सॉरी, रिकरिंग आधी होतं. नंतर त्यांनी ते रिकरिंग बंद केलं. आता फक्त नॉन रिकरिंगवरती आहे. एकदा का सेल केला, की तुम्हाला जे ₹16,000 आहेत ते मिळतात. त्याच्यानंतर जर त्यानं रिन्यू केला, तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळत नाही. सो अशा पद्धतीचं ॲफिलिएट मार्केटिंग करून एक आहे तर ऑनलाईनवरती तुम्हाला दाखवत होतो. ब्लॉगर्स पॅशन. ब्लॉगर्स पॅशन म्हणून आहे. सो सेमरसचं ॲफिलिएशन करून हा हे जो वेबसाईटवाला आहे, हा जवळपास 15 लाख रुपये महिन्याला इन्कम करत आहे. ठीक आहे. सो पॉवर ऑफ द ॲफिलिएट मार्केटिंग इज दिस, की अराउंड 15 लाख रुपीज पर मंथ आहे तो कमवतो, फक्त ॲफिलिएट मार्केटिंग करून, सेमरशवरून फक्त. ठीक आहे. तुम्ही त्याचे ब्लॉग्स वगैरे वाचू शकता. ओके. तिथून तुम्हाला आयडिया जी आहे ती येऊन जाईल. ठीक आहे. सो हा एक आहे. ओके. सो सेमरसचा असा हा ॲफिलिएटचा प्रोग्राम आहे. कसं सुरुवात करावी त्याचं त्यांनी दिलेलं आहे. रजिस्टर ऑर साइन इन करा. फाइंड युअर ॲफिलिएट लिंक्स. ओके. आणि प्रमोट सेमरश. जॉइन सेमरश ॲफिलिएट प्रोग्राम नाव. ओके. ठीक आहे. सो सेमरसचं ॲफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे वेबसाईट असणं मॅन्डेटरी आहे. वेबसाईटवरती ट्रॅफिक येणं, थोडंफार ट्रॅफिक पण असलं पाहिजे, ते सुद्धा मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. त्याच्या थ्रू तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीनं करू शकता. ओके. सो हा झाला सेमरसचा. अजून आपण 1-2 एक्झाम्पल्स जे आहेत ते पाहूयात. ओके. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे कशा पद्धतीचं, काय लेवलपर्यंतचं पेमेंट इंडियामध्ये पेमेंट मिळते बरं का एवढं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा. ओके. ठीक आहे. सो ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये जे पे आउट्स आहेत ते खूप मोठे आहेत. फक्त तुम्हाला त्याच्यावरती तेवढा टाईम जो आहे तो इन्व्हेस्ट करायचा आहे. प्रॉपर तुम्हाला तुमची वेबसाईट प्रॉपर असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रॉपर म्हणजे तुमच्याकडं सेल्स पिच त्या पद्धतीनं पाहिजे. तर तुम्ही लोकांना एज्युकेट केलं पाहिजे. तुमचे आर्टिकल्स वगैरे जेव्हा लोकं वाचतील, आर्टिकल वाचून ते कन्व्हर्ट होतील, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला पेमेंट मिळेल. ओके.
ओके, आपण थोडं आता पुढे जाऊया. अजून एक ॲफिलिएट प्रोग्राम आहे जो चांगला आहे. तो तुम्हाला मी दाखवतो. होस्टिंजर होस्टिंजर ॲफिलिएट प्रोग्राम. ठीक आहे, आता इंडियामध्ये हा पण जरा चांगला चालू आहे. ठीक आहे, याची मी तुम्हाला एक लिंक जी आहे ती लिंक पाठवतो. ओके, जॉइन द प्रोग्राम इन 4 इझी स्टेप्स. इन्स्टंट साइन अप करा, ट्रॅक युअर परफॉर्मन्स, यूज ॲफिलिएट बॅनर्स, गेट युअर पे आउट. ठीक आहे. ओके, पे आउटमध्ये काय म्हणतात, ॲटलिस्ट 40% कमिशन जे आहे ते तुम्हाला मिळते, ॲटलिस्ट 40%. ओके, सो युजर फर्स्ट ॲफिलिएट मार्केटिंग, जॉइन नाव, ॲफिलिएट FAQs, ॲफिलिएट प्रोग्राम ॲग्रीमेंट. ठीक आहे, बिकम अन ॲफिलिएट. ओके, सो अप टू नाही, सॉरी, ॲटलिस्ट 40% पे आउट म्हणजे तुम्ही जर यांचे प्लॅन चेक केले होस्टिंजरचे, सपोज आता मी जसं की आपण यांचं होस्टिंगच घेऊया. ठीक आहे, हा एक होस्टिंग आहे. ओके, आपण यांचा सपोज प्रीमियम प्लॅन घेतला 149 पर मंथचा, चूज अ प्लॅन म्हटलं. ठीक आहे, सो इथं सगळं कॅल्क्युलेशन होऊन प्रॉपर येते बघा. 48 मंथसाठी घेतला तर 149 पर मंथ पडते, पण जर एका वर्षाचं जनरली लोक घेतात तेव्हा तुम्हाला 219 पर मंथ पडते. ओके, आणि तुम्हाला तो जो प्लॅन आहे तो तुम्हाला पडतोय 2628 रुपयांना. ठीक आहे, म्हणजे जवळपास एक 2500-2600 त्यांची तिकीट प्राइस आहे मिनिमम. ओके, त्याचे 40% म्हणजे अराउंड तुम्हाला 1200 रुपये एका सेलच्या मागे जे आहेत ते तुम्ही काढू शकताय. ओके, सो हा सुद्धा ॲफिलिएट मार्केटिंगचा चांगला हे आहे. ओके, आणि यांचं रिकरिंग आहे का नाही ते माहीत नाही. एक मिनिट, मला फक्त एकदा चेक करू द्या की इज होस्टिंजर ॲफिलिएट प्रोग्राम इज रिकरिंग. ओके, सी ते ब्लॉगर फॅशनचंच एक आलं आर्टिकल. ठीक आहे, व्हॉट इज होस्टिंजर ॲफिलिएट प्रोग्राम, कमिशन रेट 30. आणि जे कुकीजचं मी बोललो होतो की सेमरश 120 दिवसांचं जे कुकीज लेंथ आहे तशी होस्टिंजरवाल्यांची 30 आहे. म्हणजे तुम्ही एकदा का युजर पाठवला आणि युजर पाठवल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यानं कधीही बाय केलं तरी तुम्हाला तुम्हाला त्याचं पेमेंट मिळणार. ओके, सो इथे ना आर्टिकल दिलेलं आहे बघा. इथं रिकरिंग वगैरे काय असं दिलं नाही. सो यांचे असे ब्लॉग्स वगैरे राहतात आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये जे आहे ते असं ॲफिलिएट मार्केटिंगला प्रमोट करत असतात. ठीक आहे, सी होस्टिंजर अप टू 90% ऑफ डील. आता इथं क्लिक केलं की त्यांच्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या जाणं. हे बघा, तुम्हाला हे दाखवलं होतं मी, त्याला ट्रॅकिंग म्हणतात, UTM मीडियम. ओके, सो आता 30 दिवसाच्या आत मी कधी पण जर होस्टिंजरचा कुठला पण प्लॅन बाय केला तर त्याचं पेमेंट जे आहे ते ह्या माणसाला जाणार. ओके, सो हा एक आहे ॲफिलिएट प्रोग्राम. अजून एक चांगला ॲफिलिएट प्रोग्राम आहे तो म्हणजे SERP स्टॅट ॲफिलिएट प्रोग्राम. ओके, SERP स्टॅट काय आहे तर
अ, हे सुद्धा एक टूल आहे, जसं सेमरस टूल आहे. ओके. सेमरसला जसं व्हेरिफिकेशन वगैरे लागतं, तसं ह्याला व्हेरिफिकेशन लागत नाही. फक्त हे पण एक टूल आहे जे तुम्हाला वेबसाईटचं कीवर्ड रिसर्च वगैरे करण्यामध्ये मदत करतं. ठीक आहे. ओके. त्यांचा ॲफिलिएटचा प्रोग्राम कुठे आहे? हां, इथे आहे. नाही. इथे आहे बघा. यांचं पूर्ण हे आर्टिकल आहे. पे आउट वगैरे 10%, 10% फ्रॉम द फर्स्ट टू सिक्स्थ. अच्छा. म्हणजे पहिले यांचा आता ॲफिलिएट प्रोग्राम बघा कसा आहे, की पहिले 6 कस्टमर आणले तर तुम्हाला 10% मिळणार, जे काही त्यांचं तिकीट प्राइस असेल ते. ठीक आहे. 7 ते 20 मध्ये तुम्हाला 20% मिळणार आणि 21 पासनं 21st पेमेंट अँड मोर, म्हणजे 21 पेक्षा पुढे जर तुमचा सेल होत राहिला तर 30% तुम्हाला त्याचं कमिशन जे आहे ते मिळणार. ओके. आता एसीआरपी स्टॅटचं आपण हे पाहूयात. एसीआरपी स्टॅटचं प्राइसिंग काय आहे, किती रुपयापर्यंत हे विकतायत, प्राइसिंग. ओके. इंडिव्हिज्युअल $600, मोठा म्हणजे थोडंसं हाय लेवलचं हे आहे. ठीक आहे. सपोज जर एका मंथसाठी जरी घेतला तरी पण $60 अराउंड द्यावे लागतात. 60 म्हणजे 4,080 4,800 एका महिन्यासाठी जरी घेतलं तरी पण त्यांना 4,800 प्लॅन आहे त्यांचा. म्हणजे त्याच्या 10% जर म्हटलं तर ₹480 तुम्हाला पर सेल पर मंथ तुम्हाला मिळणार. ओके. जर त्यानं 12 महिन्याचा प्लॅन घेतला तर हे $600 आहे, अराउंड ₹48,000. आणि त्याच्यात 10% म्हणजे ₹4,800 तुम्ही कमवू शकता इथून पण. ठीक आहे. समजलं तुम्हाला? तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मचा ॲफिलिएट प्रोग्राम पाहायचा आहे का? तो आपण चेक करूयात. सर काल अमेझॉनचं दाखवलं ना तुम्ही? हां, हां. हो, काल Amazonचं दाखवलं आपण. तेच बघायचंय का परत एकदा? नाही, दुसरं सांगा. कोणतं पाहायचंय तुम्हाला? तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म माहिती आहे का ज्याचं ॲफिलिएट असतं, किंवा इंटरेस्ट आहे का कोणतं प्लॅटफॉर्म पाहण्यामध्ये तुम्हाला? सर मला काय आयडिया नाहीये. अच्छा, ठीक आहे. कोणत्या इंडस्ट्रीमधलं तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म बघायचं आहे? आपण शोधूया. जसं की काही जणांना कुकिंग करायचं असतं, तर मला कुकिंगमध्ये थोडंसं इंटरेस्ट यायला लागलाय. सो कुकिंगमधले ॲफिलिएट मार्केटिंगचे वेगळे असू शकतात. तुम्हाला कोणतं सेक्टरमधलं पाहायचं आहे? हे सगळे जे आपण पाहिले हे म्हणजे कोणते होते आत्ताचे? एसीआरपी स्टॅट हे टूल आहे, सॉफ्टवेअर आहे. सेमरश हे टूल आहे, सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. सो आपण जनरली सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आपण ॲफिलिएट पाहिले. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये पाहायचं आहे का? तिथे आपण शोधूयात. कसं शोधायचं वगैरे ते पण तुम्हाला कळून जाईल. आहे का कुणाला इंटरेस्ट, की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे ॲफिलिएट आहे का नाही ते चेक करायचं? अच्छा, ॲफिलिएट मार्केटिंग इंटरेस्टिंग ज्यांना वाटतं त्यांनी थम्स अप करा एकदा. मला समजू द्या तुमचा इंटरेस्ट बेस किती आहे. विशाल, ओके. ओके, इंटरेस्टिंग वाटतंय तुम्हाला. ओके, ठीक आहे.
ओके. मग तुमचा काय प्लॅन आहे? कोणत्या इंडस्ट्रीमध्ये ॲफिलिएट मार्केटिंग पाहायचं आपण? हेल्थ इंडस्ट्री, फायनान्स इंडस्ट्री आहे. परत आपली सॉफ्टवेअर इंडस्ट्री आपण आत्ताच पाहिली. ठीक आहे. फायनान्स इंडस्ट्री बघायची? हो सर. ठीक. फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आपण बघूया. मला पण माहित नाही. फायनान्समधलं तुम्हाला झिरोदाचं मी एक सांगितलं. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आय थिंक झिरोदा फक्त ते मी डिस्कशन केलं होतं. पण आपण अजून जरा फायनान्स इंडस्ट्रीमध्ये चेक करूयात की कोणते आहेत ॲफिलिएट प्रोग्राम्स. इंडिया फिनान्स इंडस्ट्री ॲफिलिएट प्रोग्राम्स. इथे एक वेबसाईट आलेली 10 बेस्ट ॲफिलिएट प्रोग्राम्स इन इंडिया फिनान्समधली. ठीक आहे. ओके. सो आपण हे बघूयात. अर्न करो टॉप 10 फिनान्स ॲफिलिएट प्रोग्राम इंडिया. ॲक्सिस बँकचा आहे. बघू काय आहे ॲक्सिस बँकचा. Axis Bank is one of the biggest name in the Indian financial industry, the privately owned banking. Okay, credit card with excellent reward points, exclusive cashback, surcharge waivers. Okay, other unique affiliate marketers can up to 3. सी म्हणजे प्रत्येक क्रेडिट, सपोज जर तुम्ही एक क्रेडिट कार्ड ॲक्सिस बँकचं तुम्ही सेल केलं किंवा एक जर कोणी बाय केलं, परचेस केलं क्रेडिट कार्ड तुमच्या लिंक्स थ्रू, तर 3500 पर्यंत तुम्ही कमिशन जे आहे ते मिळवू शकता. अच्छा, आता ह्यांचं ॲक्सिस बँक ॲफिलिएट प्रोग्राम इथं यांनी दिले तर नाही, लिंक ह्यांनी त्यांचीच दिलेली आहे. ओके, आपण थोडं गुगलवरती सर्च करूया की खरंच असा काय प्रोग्राम आहे का. ॲक्सिस बँक ॲफिलिएट प्रोग्राम. बिकम अ पार्टनर पेज. ओके, आहे काहीतरी ते ॲक्सिस बँकचं. लेट्स सी. ओके, वी ॲक्सेस प्रोव्हाइडिंग टू फायनान्शियल टुगेदर फॉर्म. अच्छा, हे API थ्रू काहीतरी म्हणतंय हे. लेट्स सी. ओके, पार्टनरशिप, हाऊ इट वर्क्स. नाही, हे जरा वेगळं आहे. ठीक आहे, API शी रिलेटेड आहे. ॲक्सिस बँकच्या API. ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड, ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड ॲफिलिएट प्रोग्राम. ती एक लिंक आहे. इथे एक PDF एक आहे. सी, हे जसं आता आपलं हे असतं ना एजंट वगैरे बनायचं ना, तर हे त्याचंच आहे. बिकम अ बिझनेस असोसिएट विथ ॲक्सेस डिरेक्ट. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ॲक्सिस बँकमध्ये डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीचे हे सेल्स करू. PMS स्कीम, AIF स्कीम, हे असलं आहे. बट जे आपल्याला पाहिजे ते मला इथं काही दिसत नाही क्रेडिट कार्डचं. ओके, माइलस्टोन. ऑनलाईन तर काय असं दिसत नाही आहे मला प्लॅटफॉर्म की. ठीक आहे, हे जाऊन द्यात. IDF
IDFC फर्स्ट बँक ह्यांचा पण क्रेडिट कार्डचंच आहे, काहीतरी 1500 रुपये कमिशन आहे. एकदा चेक करूयात नक्की अशा आहेत का. क्रेडिट कार्ड ॲफिलिएट प्रोग्राम, IDFC फर्स्ट बँक ओके आहे ह्यांचं, तर ॲक्सिसचं तर सापडलं नाही. बेस्ट फायनान्शियल ॲफिलिएट प्रोग्राम टू जॉईन. IDFC फर्स्ट बँक माय पार्टनर प्रोग्राम्स आहे यांचा बरं का, पण हे जॉईन कसं करायचं आहे. IDFC रेफरल प्रोग्राम, स्टार्ट युअर सेकंड इन्कम विदाउट इन्व्हेस्टमेंट. अच्छा, ह्यांचं एक ॲप्लिकेशन आहे सी, इथं आहे तो. ओके, इथं त्यांचा प्रॉपर रेफरल प्रोग्राम आहे. माय फर्स्ट पार्टनर ॲप IDFC, अप टू 1 लाख पर मंथ तुम्ही कमवू शकता. दिस पर्सनल लोन रेफरल अलाउज यू. ह्याच्या अंडर ते क्रेडिट कार्ड वगैरे सगळं असू शकतं. ठीक आहे. एलिजिबिलिटी ठीक आहे. सो IDFCचा हे तर आहे, ॲफिलिएट प्रोग्राम तर आहे, हा तुम्ही रीड करा डिटेलमध्ये. ओके, अजून आपण बाकीचे बघूयात. SBIचं पण आहे, 2000 पर्यंत हे करू शकतो. आता हे चेक करावं लागेल फक्त. हे इथं सांगितलेलं आहे, मनी व्ह्यू म्हणून आहे, ज्युपिटर मनी, झिरोदा. हा झिरोदाचा मी तुम्हाला सांगितलं होतं की अप टू 10% तुम्हाला पर ट्रान्झॅक्शन ते देतात. हा व्हॅलिड आहे झिरोदाचा. ठीक आहे, याची मी तुम्हाला लिंक देतो, लिंक चेक करून घ्या. झिरोदा ॲफिलिएट प्रोग्राम ही लिंक आहे त्यांची. हा व्हॅलिड आहे, ट्रस्टेड आहे आणि यांचे पेआउट्स पण चांगले येतात. हे तुम्ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, फिनान्स इंडस्ट्रीमध्ये चांगला आहे तो. अजून कोणते आहेत. झिरोदा, SBI, ज्युपिटर, बजाज फायनान्सर 100 रुपये कमिशन देते. कशामध्ये. वॉलेट अकाउंट ओपनिंग कमी आहे. FI मनी 20. ठीक आहे. सो हे आर्टिकल बघा, सुरुवातीचे 1-2 तर नव्हते याच्यामध्ये, बाकीचे आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे. सो हा एक आहे BSFI ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम. जर इंटरनॅशनल बघायचे असतील तर तुम्ही ही एक साईट रेफर करू शकता. इथं इंटरनॅशनल ॲफिलिएट प्रोग्राम्स तुम्हाला मिळतील. सोफिया ॲफिलिएट प्रोग्राम. ठीक आहे. आता हे बघा, सोफी हे इंटरनॅशनल आले, इंडियातले नाहीत आले बरं काय. आता हे सोफी काय करते हे आधी तुम्हाला बघावं लागेल. ओके, अनलॉक प्रीमियम बेनिफिट्स लाईक 4.5% API. म्हणजे हे तुम्हाला पर्सनल लोन देतंय आणि हे काय इंटरेस्ट आहे हा 4.5. ते पर्सनल लोन, बँकिंग, क्रेडिट स्कोर
ठीक आहे. ह्यांच्या काही फायनान्स रिलेटेड सर्व्हिसेस आहेत, पण हे जे आहे हे इंटरनॅशनल आहे. हा जो बॅकलिंको आहे हा तुम्हाला सगळे इंटरनॅशनल जे ॲफिलिएट प्रोग्राम आहेत ते सांगतोय. इटोरो, वाईज, रॉबिनहूड, क्रेडिट कर्मा, क्रेडिट सिसम, ओके. हा ट्रस्टेड आहे, ठीक आहे. अर्न हा इथे तुम्ही जर ॲफिलिएट प्रोग्राम्स चेकआउट केले तर हे तुम्हाला ट्रस्टेड सोर्स देतात, ठीक आहे, बॅकलिंक वन. ओके. सो हे काही ॲफिलिएटचे प्रोग्राम्स आहेत. अजून एक आहे जिथं तुम्हाला होस्टिंगसाठी एक आहे जिथं तुम्हाला वेबसाईट वगैरे नसली तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट आपलं होस्टिंग जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा ॲफिलिएट प्रोग्राम घेऊ शकता. केमिकल क्लाउड म्हणून एक आहे, क्लाउड ॲफिलिएट प्रोग्राम, वेब होस्टिंग ॲफिलिएट प्रोग्राम. ह्यांचा चांगला आहे, मी स्वतः ह्याचं ॲफिलिएशन वगैरे करतो. पर सेल $50 ते देतात. त्यांनी लेवल्स केलेले आहेत. पहिले 5 सेल केले तर $50 देणार, नंतरचे 6 ते 10 सेल केले तर 100, 11 ते 20 केले तर 150 आणि त्याच्यानंतर 200, ठीक आहे. सो $50 म्हणजे नाही म्हणलं तर ₹3000 तुम्हाला पर सेल जे आहेत ते मिळू शकतात. हा पण तुम्ही एकदा चेकआउट करा. वेबसाईटची वगैरे काही गरज नाही, इझिली रजिस्ट्रेशन करू शकतो, काही अप्रुव्हल्स वगैरे लागत नाहीत त्यांना. ओके. होस्टिंगसाठी आहे. जर तुम्हाला होस्टिंग वगैरे कोणाला द्यायचं असेल तर ह्यांचा प्रोग्राम जो आहे तुम्ही चेकआउट करून त्याची रेफरल लिंक देऊ शकता. ओके. इथपर्यंत सगळ्यांना ॲफिलिएट मार्केटिंग समजलं? तर आपण यात स्पॅमिंग होतं का? स्पॅमिंग म्हणजे काय? म्हणजे शा- म्हणजे असं ट्रस्ट कसं करायचं कुठल्या वेबसाईट, म्हणजे हा. कोणती आहे किंवा कोणती स्पॅम आहे? अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणताय की ॲफिलिएट मार्केटिंग प्रोव्हाइड करा, म्हणजे ट्रस्टेड आहे का? तुम्ही सेल केला हा, तुम्हाला कोणतं ट्रस्टेड आहे आणि कोणतं नाही, कसं अच्छा. ओळखायचं? आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही लीडर्स असतात. जसं की आता बघा, इंडियामध्ये फायनान्समध्ये लीडर आता झिरोदावाले आहेत, ठीक आहे. सो झिरोदावरती तुम्ही ट्रस्ट करू शकता. IDFC ही एक वेल नोन बँक आहे, त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट करू शकता. बेसिकली ह्यांचे प्रोग्राम जे आहेत ते व्हॅलिड राहणार. तुम्ही सपोज जर एखादी थर्ड पार्टी कोणतरी असेल की बाबा जसं की फायनान्समध्ये एखादं ज्युपिटर म्हणून काहीतरी होतं, तिथे 12% मनी होतं, असे त्यांचे जर तुम्ही चेक केलं पेमेंट पे आउट वगैरे होत आहेत का नाही, हे तुम्हाला थोडंसं त्यांच्याबद्दलचे रिव्ह्यूज वगैरे वाचून मग तुम्ही त्यांचा प्रोग्राम जॉईन करू शकता, ठीक आहे. जे ट्रस्टेड आहेत जसं की आता फायनान्समध्ये हे 2 आहेत. परत होस्टिंगमध्ये जर म्हटलं तर क्लाउडवरती ट्रस्ट करण्यापेक्षा तुम्ही होस्टिंजरवरती ट्रस्ट करू शकता. होस्टिंजर वेल नोन ब्रँड आहे इंडियामध्ये. GoDaddy वेल नोन ब्रँड आहे इंडियामध्ये, ठीक आहे. परत जर सॉफ्टवेअर्समध्ये म्हणलं तर सेमरश आहे. सेमरशला तर इव्हन तुम्हाला ते ते ठरवतात की तुम्हाला प्रोग्राममध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं, ठीक आहे. तुमची वेबसाईट चेक केली जाते, वेबसाईट रिव्ह्यू केली जाते. जर तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक वगैरे सगळं हे असेल तर मग ते ठरवतात की तुम्हाला घ्यायचं का नाही घ्यायचं. सो असे रेप्युटेड जे ब्रँड्स आहेत ना त्यांचंच ॲफिलिएट प्रोग्राम जॉईन करायचं. कोणाचंही जर केलं तर तुम्हाला पे आउटला मे बी इश्यू येऊ शकतो, ठीक आहे. हा झालं त्यांच्या साईडला. आता तुमच्या साईडला जर म्हणलं तुम्ही जर कुठंतरी प्रमोट करताय काहीतरी आणि तिथं तुमच्यावरती कोण लोक ट्रस्ट ठेवतात असा जर तुमचा क्वेश्चन असेल तर त्या केसमध्ये काय आहे की तुम्ही सपोज आता केमिकल क्लाउड मला माहिती आहे की ट्रस्टेड आहे एक, ओके, चांगलं पे आउट वगैरे देतं. सो क्लाउड होस्टिंग जे आहे ते लोकांना एवढं माहीत नाही आहे, बरोबर. तुम्ही काय करू शकता, तुम्ही एज्युकेट करा लोकांना की बाकीच्या होस्टिंगपेक्षा ह्या होस्टिंगमध्ये काय डिफरन्स आहे, त्यांचं सपोर्ट कसं आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल कॉन्टेंट्स लिहिणे, त्याच्याबद्दल व्हिडिओज बनवणे, PDF फाईल्स बनवणे, ई-बुक्स बनवणे, असं वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्टेंट फॉर्मॅट्स बनवायचे आणि ते लोकांना शेअर करायचे. तिथं क्लाउडला प्रमोट करायचं, ओके. त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट चांगल्या पद्धतीने सांगायचे. एक ट्रस्ट बिल्ड झाला की लोक मग परचेस करतात. परचेस केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंट येणार, असं आहे, ठीक आहे.
सो ॲफिलिएट प्रोग्राम जॉइन करताना एक रेप्युटेड ब्रँड्सचंच ॲफिलिएट प्रोग्राम जॉइन कर, जसं की Amazon. Amazonचं पे आउट कुठेच जात नाही. इव्हन मी Amazonचं ॲफिलिएट मार्केटिंग एवढं करत नाही, तरी पण तिथं तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं असेल ₹62 जमा झालेले आहेत. कुठून ना कुठून, कोणत्या ना कोणत्या लिंकवरून कोणी ना कोणी बाय करत राहतं. त्याचे पैसे ते येतात असं. ट्रस्टेड आहे तो. ठीक आहे. इव्हन मला दर 3-4 महिन्यानंतर Amazonचं पे आउट्स पण येत राहतात. ठीक आहे. जसं की त्यांचं काय आहे, की ₹1000 झाले, की ऑटोमॅटिक पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटला जमा होतात. Zerodha पण ट्रस्टेड आहे, की Zerodhaवरून तुम्ही सपोज कोण शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असेल, तर तिथं काय करतात, तुम्ही कोणाला अकाउंट ओपनिंग वगैरे करण्यामध्ये मदत वगैरे केली आणि तिथून त्याच्यानंतर ते जेव्हा ट्रेडिंग करतात, तेव्हा तुमचं पे आउट जे आहे ते Zerodhaवरून तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये येत राहतं. ठीक आहे. सो काही ट्रस्टेड ब्रँड जर तुम्हाला सांगायचे म्हणजे तर सेमरश. ओके. इथं मी टाईप करतो. सेमरश आहे, Amazon आहे, Zerodha आहे, होस्टिंजर आहे, SARP स्टॅट आहे. ठीक आहे. अजून ॲफिलिएट प्रोग्राम्स चला एवढे तर आहेत. आता आज आपल्याला IDFC एक कळला. IDFC वरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. रेप्युटेड बँक आहे. ठीक आहे. सो हे काही वेल नोन ट्रस्टेड ब्रँड्स आहेत. ह्याच्यासोबत तर तुम्ही जाऊ शकता, गॅरंटेड. ओके. सगळ्यांना लेक्चर जर समजलं असेल तर एकदा थम्सअप द्या. ॲफिलिएट प्रोग्राम आज आपला हे लास्टचं लेक्चर होतं. आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक्सप्लोर करण्यासारखं असं काही नाही आहे. तुम्हाला स्वतःचे प्लॅटफॉर्म्स क्रिएट करावे लागतील, नेटवर्क्स वाढवावं लागेल, फॉलोअर्स वाढवावे लागतील, वेबसाईट असेल तर त्याच्यावरती व्हिजिटर्स आणावे लागतील आणि मग तुम्ही ॲफिलिएट प्रोग्राम जो आहे तो प्रॉपर जॉइन करू शकता. जे तुम्हाला मी ब्लॉगर्स पॅशन सांगितलं ना, त्याच्या साईटवरती जास्त लोक येत नाहीत. 1 ते 2 लाख मंथली लोक येतात, तरी सुद्धा तो 15 लाखापर्यंतचा इन्कम जो आहे तो जनरेट करतो. ठीक आहे. असे भरपूर आहेत इंडियामध्ये ॲफिलिएट प्रोग्राम रन करणारे लोक. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळून जाते. ओके. लेक्चर समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. आणि जे इंटर्नशिपमध्ये आहेत त्यांनी थांबा, बाकीच्यांनी एक्झिट केलं तरी चालेल. ॲफिलिएट मार्केटिंग झालं असं मी इथं सांगतो सगळ्यांना. ओके. इंटर्नशिपमध्ये असणारे फक्त थांबा, बाकीच्यांनी एक्झिट करा.